जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। विक्रीपेक्षा जास्त जमीन परस्पर नावावर करून घेतल्याच्या प्रकरणी संबंधित 2 व्यक्तीवर 306 प्रमाणे गुन्हा दाखल हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे करण्यात आलाय। शहरातील परमेश्वर गल्लीत राहणाऱ्या एका शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून विषप्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे। या संदर्भात मयत शेतकऱ्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार हिमायतनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 306 कलमनुसार मृत व्यक्तीचे नाव परमेश्वर जाधव, वय वर्ष 33 असून मयत व्यक्तीच्या पत्नीने हिमायतनगर येथील पोलीस स्टेशन येथे हजेरी लावून तक्रार दिली की पती परमेश्वर जाधव यांच्या नावावर खडकी पांदन रस्त्याजवळील हिमायतनगर शिवारात शेत गट नंबर 417 मध्ये 209 गुंठे जमीन पैकी 1 गुंठा जमीन 17 फेब्रुवारी 2023 रोजी हिमायतनगर येथील शेख इम्रान, शेख अनवर व मिर्झा जुनेद बेग यांना विकली 1,55,000 होती, परंतु या दोघांनी 7 गुंठे जमीन नावावर करून घेतली असल्याची माहिती मयत पत्नीने दिली आहे। तक्रारीनुसार दोघांवर कलम 34 IPC 34, 504, 506 व 306 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय। या घटनेचा तपास हिमायतनगर येथील पोलीस निरीक्षक BD भुसनूर व त्यांचे सहकारी करीत आहे। तरी युवाराज्य न्यूज लाईव्हशी बोलताना त्यांची मृत व्यक्तीची पत्नी जोशना परमेश्वर जाधव यांची पत्नी आहे मी। माझ्या नवऱ्याचे एक प्लॉट म्हणून त्यांनी 7 प्लॉट नावावर करून घेतलेले आहेत आणि त्यांना जीवेमारीकाशी धमकी देत गेले। कोण्याही रात्री येऊन त्यांनी त्याला त्रास देत गेले। या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्याच्यामुळे मला काहीतरी न्याय द्यावा ही माझी इच्छा आहे। माझे लेकरं लहान लहान आहेत, ते त्याला न्याय द्यावा हीच माझी इच्छा आहे।